समुद्राच्या मध्यभागी एका एकाकी दगडी बेटावर, जिथे जाण्याचा रस्ता समुद्राला भरती नसताना उघडतो, जिथे देवीचे दर्शन घेण्यासाठी माणसाला उभं राहता येत नाही. अहंकार खाली ठेवावा लागतो, वाकावं लागतं, सरपटावं लागतं, जणू स्वतःला मातेच्या चरणी पूर्णपणे अर्पण करावं लागतं. आणि जिथे आजही म्हणतात, हा केवळ दगड नाही, हा केवळ बेट नाही, तिथे आजही अदृश्य दैवी शक्ती जागृत आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ मंडळी. मी चंद्रकांत मिस्त्री मनापासून स्वागत करतो आपल्या चंद्रकांत मिस्त्री या यूट्यूब चॅनलवर. आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत मुंबईजवळ एक अशा देवस्थानाकडे, जे फक्त पाहण्याचे नाही तर अनुभवायचे ठिकाण आहे. समुद्राच्या कुशीत वसलेले, खडकावर उभं असलेलं, गूढ आणि चमत्काराने भरलेलं हे आहे सफाळेजवळील एडवण गावात वसलेलं जागृत आशापुरी देवी मंदिर. हे केवळ एक मंदिराची कथा नाही, हे आहे श्रद्धेची शक्ती, दैवी चमत्कारांची अनुभूती आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या इतिहासाची एक अद्भुत गाथा. ह्या प्रवासात आपण पाहणार आहोत गुहेतील रहस्यमय दर्शन, भरती ओहोटीचा अनोखा मार्ग आणि भक्तांच्या आशा पूर्ण करणारी मातेची अपार कृपा. हा संपूर्ण अनुभव जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. समुद्र, गुहा, श्रद्धा आणि अद्भुत शांततेचा संगम म्हणजे एडवणचं आशापुरी माता मंदिर. जर तुम्ही मंदिराजवळ एखादं वेगळं आध्यात्मिक अनुभूती देणारं स्थान शोधत असाल तर इथे तुम्हाला नक्कीच यावं लागेल. रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठी जवळचं स्थानक म्हणजे सफाळा रेल्वे स्टेशन. अनेक भक्त विरारहून जलमार्गाने सफाळा जलसार फेरीने देखील इथे येतात. स्थानकावरून शेअरिंग ऑटो किंवा स्थानिक बसने सुमारे 15 ते 16 किलोमीटरचा प्रवास करून एडवण गावात पोहोचता येतं. रस्त्याने येणाऱ्यांसाठी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून सफाळा गाठून पुढे गाव रस्त्याने मंदिराकडे जाता येते. आशापुरी माता मंदिर दररोज सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असते. मात्र समुद्राच्या भरती ओहोटीची वेळ लक्षात घेऊनच इथे येणं आवश्यक आहे. आशापुरी म्हणजे आशा पूर्ण करणारी देवी. माता आशापुरी ही देवी दुर्गेच्या 7 बहिणींमधील एक मानली जाते. म्हणूनच नवरात्रोत्सवाच्या काळात या मंदिराचं महत्त्व अनेक पटीने वाढतं. श्रद्धेने मागितलेली इच्छा येथे पूर्ण होते, असा भक्तांचा ठाम विश्वास आहे.
मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ देवीचं वाहन असलेल्या घोड्याची सुंदर मूर्ती आपल्याला दिसते. बाजूला पूजा साहित्यांची दुकानं आहेत. आम्ही येथून ओटीचे सामान घेतलं. घोड्याच्या मूर्तीचं दर्शन घेत मंदिराच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. या मंदिराचं सर्वात वैशिष्ट्यपूर्ण रूप म्हणजे माता आशापुरीचे स्थान गुहेत आहे. देवीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांना एक लहानसा अरुंद गुहेतून वाकून कधी कधी सरपटत आत जावं लागतं. आम्ही गुहेत शिरलो. हा प्रवास जरी कठीण असला तरी दर्शनानंतर मनाला मिळणारी शांती सगळा थकवा विसरायला लावते. गुहेत बसूनच आम्ही आशापुरी मातेची मनोभावे पूजा केली. मातेची ओटी भरली. बाजूलाच महालक्ष्मी, एकविरा आई आणि जीवदानी आईची सुद्धा पूजा केली. ती जीवदानी माता आहे विरारची. आणि ती शेवटला लाईट दिसते बघा कोपऱ्यामध्ये, तिथे पाचमुखी शेषनाग आहे. जर ज्यांचं भाग्य असेल तर दिसत आहे. तर त्यांना दिसतो. मी म्हणजे गेले आता या महिन्यात 6 जणांना दिसला. किती? 7-8 माणसांना दिसला. आपण बोललेलं तेवढा कमीच आहे. कारण ज्या वेळेला तो गेट बांधला ना त्यावेळेला सुद्धा आपली झेंडूची फुले नुसती ताजी टवटवीत निघाले खड्ड्यांतून. पुजाऱ्याकडून आम्हाला कळलं की या गुहेचा प्रवेशद्वाराचा आकार दरवर्षी हळूहळू वाढत आहे.
प्राचीन काळी देवी देवता जोगिनीच्या रूपात भूतलावर अवतरत असत. एकवीरा, महालक्ष्मी, वज्रेश्वरी, शीतला, हरबा, सत्वा आणि आशापुरी या 7 बहिणींनी निसर्गरम्य परिसरात आपलं अधिष्ठान केलं. जेव्हा धर्मावर आघात होतो तेव्हा आदिमाता अवतरते असं गीतेत सांगितलं आहे. पोर्तुगीजांच्या अत्याचाराच्या काळात दैवी चमत्काराने या टेकडीच्या भुयारातून असंख्य मोठे भुंगे निघाले आणि दुष्ट प्रवृत्तीचा नाश झाला. या बेटावर गूढ अदृश्य शक्तीचा संचार असल्याचा अनुभव ग्रामस्थांना आजही येतो. पांढऱ्या घोड्यावर बसलेली तेजस्वी देवता गावातून फेरफटका मारत असल्याचं भक्तांनी पाहिलंय. गुराख्याला मिळालेलं कोळशाचं पोतं नंतर सुवर्ण मुद्रात बदलणं हा चमत्कार आजही श्रद्धेने सांगितला जातो. एक गुराखी गाय चारायला यायचा ना, तर त्याच्यात त्याची गाय एक 9 गायी आणायचे तो, आणि त्याच्यात आई एक गाय सोडायची. आणि तो दर दिवशी तिथे त्याच्या कोलवाड्यामध्ये बांधायला गेल्या का इथे 9च गायी आहेत ना, आपण तिथे 10 गायी आहेत. तर त्याने एक दिवस ती नजर ठेवली की त्याने गायीला जाऊन दिली त्याच्या ती गाय एक थांबली आणि बघितलं तर ती गाय तिच्या गोठ्यामध्ये गेली. तो तिच्या मागारीच होता. तर तिच्या मागे जात असताना आई त्याच्याजवळ गेली ना, सांगितलं की आई त्याला दृष्टांत दिला आणि सांगितलं की माझ्या गायी दर दिवशी चारतो, पण तुला मी काही देत नाही सांगितलं. तर त्याने मी तुला धन देतो असं आईने त्याला सांगितलं. पण हे धन देतो, पण हे धन तू होतं देतो तर सोडू नको, इकडे तू घरी गेल्यानंतर सोड. त्याच्या मनात काय शंका आली तर त्याने ते सोडून बघत तर काय त्याच्यात त्या पोत्यात कोळसं होती. तर कोळसे आपण घरी नेऊन काय करणार. तर त्याने इथे खाली तुम्ही बघत असतील तिथे पांढरे शुभ्र दगड दिला, तो आयता धन आहे. आणि ते पोतं घेतलं आणि खांद्यावर मारून टाकत तो त्याच्या घरी गेल्यानंतर त्याच्या बायकोला तो सांगतो की मला आईने असं दिलेलं आहे. तिने म्हटलं की कशामध्ये दिले आहे. तर तो पोतं तिच्या हातात देतं. तर ते पोतं ती हातात दिल्यानंतर ती झटकतात त्याच्या 5-6 अडकलेले असतात. तर ते बघितल्यानंतर अरे सोन्याचे मोहरे आहेत. तेव्हा तो गुराखी कपालाला हात मारतो ना, अरे आईने आपल्याला धन दिले पण आपल्याला येता आले नाही. तो परत येऊन बघतो तर काय सर्व दगड झाले. त्याचाच तो रस्ता हा जो बांधलेला गेलाय रस्ता, तो त्याचेच एरावर तो रस्ता बांधला गेलेला आहे. पहिल्यांदा म्हणजे काय खालून ते लोक यायची. जर पाण्याची भरती जर आली ना, ते इथे लोक येत नव्हते. इथूनचे लोक इथे ना, तिथूनचे लोक तिथे. पाणी ओटी झाल्यानंतर लोक यायचे.
आज या समुद्रकिनारी या शांत दगडी बेटावर उभं राहून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. देवस्थान म्हणजे फक्त दगड, भिंती किंवा मूर्ती नसतात. ते असतं माणसाच्या मनातलं आशेचं आणि विश्वासाचं स्थान. आशापुरी माता मंदिर आपल्याला काही शिकवतं. इथे येताना आपण वागतो, सरपटतो, पण परत जाताना मन हलकं होतं. डोळ्यात समाधान असतं आणि हृदयात अदृश्य शक्तीवरचा विश्वास अधिक दृढ झालेला असतो. कदाचित म्हणूनच आशापुरी ही केवळ देवी नाही, ती आहे आशा पूर्ण करणारी माता. आजचा हा प्रवास इथेच संपतो, पण मनात सुरू राहतो मातेच्या चरणी जोडलेली एक न संपणारी प्रार्थना. जर या व्हिडिओतून तुमच्या मनाला क्षणभर जरी शांती मिळाली असेल तर हा आमचा प्रयत्न सफल झाला. नम्र विनंती, हा एपिसोड कसा वाटला कृपया कॉमेंटमध्ये नक्की कळवावे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.